बागलाण भाग 2 मुल्लेरगड किल्ला। मुल्लेर किल्ल्याच्या ह्या पायऱ्या आहेत। गड किल्ल्याच्या आपण खिंडीमधनं मुल्लेर किल्ल्याच्या दिशेने आलेलो आहे। अनेक ठिकाणी तुम्हाला ॲरो दिसतील, रूटमार्क दिसतील, ते फॉलो केले तर आपण मुल्लेरच्या पायरीमार्गापर्यंत येऊन पोचतो। असा सोपा मार्ग आहे। पाठीमागे दिसणारा हरगड आहे। बागलाणमधील मुल्लेर हा एक प्रमुख ऐतिहासिक गिरिदुर्ग आहे। हा दुर्ग 4290 फूट एवढा समुद्रसपाटीपासून उंच आहे आणि सेलबरी डोलबरी रांगेमध्ये वसलेला हा प्रमुख किल्ला आहे। मुघल मराठा संघर्षात महत्त्वाचा असलेला हा किल्ला यादव, बागुल, मोगल आणि मराठ्यांच्या ताब्यात होता। यावर अनेक प्राचीन मंदिरे व मोठी तटबंदी आणि काही तोफा देखील आपल्याला पाहायला मिळतात। मुल्लेर किल्ल्यावरील हनुमानाची मूर्ती आहे। कातळामध्ये कोरलेलं एक कातळ शिल्प, खूप मोठी आणि सुंदर अशी हनुमानाची मूर्ती आहे। आणि हा मुल्लेर किल्ल्याचा कातळकडा आहे। इथे तर बघितलं मुल्लेर किल्ल्याचा दरवाजा किंवा प्रवेशद्वार, वरती बुरुज आहेत आणि वरती माता। आपण हरगडवरनं त्या खिंडीमधनं या पद्धतीने असा ट्रेल करत आपण या ठिकाणी आलो आहे। आणि इथं आल्यानंतर ह्या कातळामध्ये असलेला हा मारुती राया, खूप सुंदर असं हे शिल्प आहे। आपण येऊन पोहोचलो मुल्लेरगडाचा दरवाजा। हे पूर्ण बांधकाम आहे बघा। बुरुज असेल, तटबंदी असेल, इथे एक बुरुज आहे। सुंदर असा दरवाजा मुल्लेर किल्ल्याचा। आजही हा आहे मुल्लेर किल्ल्याचा दरवाजा। इथे कातळामध्ये कोरीव टाके असणे शक्यता आहे। आपण बघूया जाऊन। फोटो सेशन चालू आहे। इथे देखील पाण्याची टाकी असावी, ती कोरीव आहे। आणि पुढे हे पाण्याच्या टाक्या आहेत। कातळामध्ये कोरीव अशा या पाण्याच्या टाक्या आहेत। आणखी पुढे एक पाण्याच्या टाक्यांचा संच आहे। एक सेकंड गुफा, मुल्लेरगडावरची गुफा आहे। आणि इथे लोक मुक्काम देखील करतात। या ठिकाणी तुम्हाला चुली दिसत असतील। मुल्लेरगडावरची गुफा आहे। आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर उजव्या हाताला ही गुफा आहे। कातळामध्ये इथे प्रवेशद्वार आहे, इथे पुढे गुफा आहे आणि इथे पाण्याची टाकी आहे कातळामध्ये खोदलेली। आणि इथून हा रस्ता वरती जातो बघा। इथे देखील एक गुफा आहे आणि बांधकाम। हे दुसरं प्रवेशद्वार मुल्लेरगड किल्ल्याचं। नक्षीकाम बघा इथे नक्षीकाम बांधकाम आहे किल्ल्यावरचं। ते वास्तूंचे अवशेष आहेत। देखील आपल्याला वाड्यांचे वास्तूंचे भग्नावशेष दिसतील। समोर एक पर्वतरांग आहे, समोरचा हरगड किल्ला आहे। आणि आपण किल्ल्याच्या माथ्यावर आलेलो आहे। तिथे आमचे मित्रमंडळी सगळे विश्रांती घेतात। आणि तिथे देखील काही अवशेष आपल्याला दिसतात आहे बांधकामाचे। मुल्लेरगड किल्ल्यावरचे हे पाण्याचे टाके आहेत आणि मोठा समूह आहे। 7-8 टाक्यांचा हा मोठा समूह आहे। हे पहा, मोठा समूह आहे टाक्यांचा आणि सर्व टाक्यांमध्ये पाणी। विशेष म्हणजे लांबच लांब असा समूह आहे। एक मिनिट जाऊ दे मला। मोठा टाक्यांचा समूह या मुल्लेरगड किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळतो। 9 ते 10 टाक्यांचा समूह हा पूर्ण आहे। मुल्लेर किल्ल्यावरती सर्वात मोठी असलेली टाकी आहे। मध्यभागी एक स्तंभ देखील आपल्याला दिसेल। खूप मोठी टाकी आणि बांधीव आहे।
मुल्लेर किल्ल्यावरती इथे एक छोटंसं देवस्थान आहे आणि किल्ल्यावरती सर्वात मोठं झाड आहे वरती माथ्यावरती. ते निवारा खूप छान आहे. चौतारा बांधलेला आहे. कोण तिकडे गेले निवारा खूप छान आहे. आले आले चला खूप चला मोठं चला असं चला 12 एगार. हे झाड आहे. नाही आपले हो आपलेच आपलेच. मुल्लेर किल्ला आपला जवळपास पाहून झालेला आहे आणि आता आपण मोरागडच्या दिशेने जाणार आहे. डिसेंडिंग आहे इथे मध्ये समोरचा असलेला मोरागड आहे आणि इथे एक पूल आहे खूप छान आहे. कातळामध्ये कोरलेल्या पायऱ्या आणि आजच्या दिवसातला आपला शेवटचा किल्ला समोरचा मोरागड. आणि आता आपण मुल्लेरच्या एकदम एंडला आहोत. मुल्लेर आणि मोरागड इथे एकमेकांना जोडले जातात त्या ठिकाणी आता आपण आहोत. हे बघा दोघांमधली खिंड आहे. मुल्लेर किल्ल्याचा हा मोरागडच्या साईडने असलेला दरवाजा आहे. खूप छोटा त्याचा तो दरवाजा असेल आणि खूप निमुळता देखील आहे. आणि समोर दिसणारा हा मोरागड आहे हे बघा. आणि इथे बांधून काढलेला हा एक पूल आपण म्हणू शकतो. आणि या कातळ पायऱ्यामधनं त्या दरवाजामध्ये प्रवेश करून आपण मोरागडच्या माथ्यावर जातो. थोडासा अवघड टप्पा आहे त्यामुळे सावकाश जाणं खूप गरजेचं आहे. पाय जर घसरला मग मात्र या ठिकाणी मोठं नुकसान होऊ शकतं शरीराचं. त्यामुळे सेफ्टी सर्वात महत्त्वाची. किल्ले फिरणं तर चालू राहणारच आहे परंतु सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. मग तुमचे 100 किलो हो 500 किल्ले हो किंवा 1 किल्ला हो प्रत्येक ठिकाणी आपण सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे. मुल्लेर किल्ला इथे संपतो आणि मोरागड या ठिकाणापासून चालू होतो असा हा खिंडीचा भाग आहे.